मिरजेत महापालिकेची अतिक्रमणाविरोधात धडक कारवाई. मिशन हॉस्पिटल ते कर्मवीर भाऊराव चौक परिसर मोकळा. सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या वतीने शहरातील वाढत्या अतिक्रमणावर आणि वाहतुकीच्या कोंडीवर नियंत्रण मिळवण्यासाठी जोरदार कारवाई सुरू करण्यात आली आहे. मिशन चौक, भाऊराव चौक आणि सिव्हिल चौक परिसरातील अनधिकृत गाडे, खोके आणि अतिक्रमणे महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने हटवले आहेत. वारंवार सूचना देऊनही नियमांचे उल्लंघन कारवाईबाबत माहिती देताना उपायुक्त स्मृती पाटील यांनी सांगितले की भाऊराव चौक आणि परिसरातील व्यावसायिकांनी गेल्या 1 महिन्यापासून वारंवार सूचना देण्यात आल्या होत्या. दिलेल्या जागेच्या मर्यादेतच व्यवसाय करावा, रस्त्यावर आणि पदपथावर वाहनांचे पार्किंग किंवा स्टॉल्स लावू नयेत असे एक नाही तर 4 ते 5 वेळा स्पष्ट करण्यात आले होते. परंतु व्यावसायिकांनी दिलेल्या मर्यादेपेक्षा 10-10 फूट पुढे फरशा आणि दुप्पट-तिप्पट अतिरिक्त गाड्या लावून रस्त्यावर अतिक्रमण केले होते. त्यामुळे या परिसरात मोठी वाहतूक कोंडी आणि नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत होता. अतिक्रमण काढताना सुरक्षारक्षक तैनात करण्यात आले होते. सिव्हिल चौक आणि भाऊराव चौकात आम्ही आत्तापर्यंत 10 पेक्षा जास्त वेळा अतिक्रमण विरोधी कारवाई केली आहे. मात्र कारवाई केल्यानंतर 10-15 दिवसात पुन्हा तिथे अतिक्रमणे होतात असे उपायुक्त स्मृती पाटील यांनी बोलले. आपण आता इथं भाऊराव चौकात आहे. तर मिशन चौक असेल, सिव्हिल चौक, भाऊराव चौक, खास करून भाऊराव चौकाच्या लोकांना गेल्या 1 महिना आम्ही सांगत आहे की तुम्हाला जागा दिलेली आहे, त्याच्या आत राहावा. रस्त्यावर रात्रीचं पार्किंग होतं, या साईडला रहदारी होते, गर्दी भरपूर असते. एक अनधिकृत खाऊगल्लीसारखं आहे. आम्हाला काय, आम्ही इंटिमेशन ऑलरेडी दिलेलं आहे. 1 नाही 4 वेळा 5 वेळा दिले मी तर. आणि अनधिकृत फरशा एवढ्याला 10-10 फूट फरशा पुढं घेतलेल्या आहेत. त्याच्यासमोर ते गाड्या लावतात, त्याच्यासमोर पार्किंग असतं आणि त्याच्या रस्त्यावर सगळे लोक असतात. त्यामुळं खूपच ट्रॅफिक कंजेशन तर होतंच आणि विनाकारण गर्दी होते. एक नियमाप्रमाणे नियम घालून दिले त्याप्रमाणे लावला. तुमचे जे खोके आहेत त्याच्यासमोर खोक्याचे दुप्पट-तिप्पट सगळ्या प्रकारच्या गाड्या लावलेल्या आहेत आणि हे सांगूनसुद्धा ऐकलेले नाही आहे. अजूनही विनंती आहे आमची की जे काही तुमचे आखून दिलेलं आहे त्या मर्यादेत तुम्ही तुमचं बिझनेस करा, रस्त्यावर करू नये. मिशन चौक आहे, भाऊराव चौक आहे, आता सिव्हिल चौकात असंच जाणार आहे. तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे सिव्हिल चौकात वारंवार आम्ही घेतो. किती वेळा काढलं तरी ते आणि 10-15 दिवस थांबतात, परत आहे तेच नाही. आमचं काम आहे काढायचं, तिथं होऊ नये हे मेंटेन करायचं काम सिव्हिल प्रशासनाचं सुद्धा आहे. त्यांच्याकडे जसं आमच्याकडे गार्ड आहेत, त्यांच्याकडे सुद्धा गार्ड आहेत, त्यांनी गार्ड थांबवावे तिथं. आम्ही आत्तापर्यंत 10 वेळा काढले ते तुम्हालाही माहिती आहे. आत्तापर्यंत 10 वेळा काढलेले आहेत, आजही आम्ही काढणार आहे. तिथं होऊ नये किंवा तिथं काय होऊ नये यासाठी त्यांनी त्यांचे सुद्धा सुरक्षा रक्षक तिथं तैनात केले पाहिजेत. कारण आमच्याकडे काही इतका फोर्स नाही आहे दिवस रात्र तिथं लोक तैनात करण्यासाठी. एवढं आमच्याकडे मनुष्यबळ आमच्याकडे पण नाही आहे. आम्ही काढून घेऊ, आमची जबाबदारी आम्ही पार पाडू आहे. त्यांनी 1-2 सुरक्षा रक्षक जर तिथे ठेवले तर ते होणार नाही परत. त्यांच्याकडं सांगली, मिरज, कुपवाड हा चार्ज आहे. फक्त अतिक्रमण एवढं काढणं नाही आहे. एक अतिक्रमण काढायला दिवस जातो. अनधिकृत बांधकामं असतात, अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या तक्रारी महानगरपालिकेमध्ये येतात ते पर्सनली जाऊन त्याची उत्तरं घ्यावं लागतात, स्पॉट व्हिजिट करायला लागतात. आणि आमच्याकडे काही कर्मचारी स्टाफ काही जास्त नाही, 7 ते 9 एवढेच कर्मचारी. एवढ्यावर आम्ही पूर्ण सांगली, मिरज, कुपवाडच्या अतिक्रमण काढण्याची मोहिमा घेतो. त्यामुळे तेवढं थोडंसं होत असतं त्यांचं, पण महत्त्वाच्या ज्या वेळेला इथं मोहिमा असतात त्यावेळेला असतात ते.